तर हे दृश्य आपण पाहतोय, नाशिकमध्ये ही कारवाई सुरू झालेली आहे। वसंत गीते यांच्या कार्यालयावर ही अतिक्रमण विभागाची कारवाई सध्या सुरू होते। वसंत गीते हे नाशिकमधील ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत आणि त्यांच्या कार्यालयावरच आता अतिक्रमण विभागाने हातोडा फिरवलेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा ठिकठिकाणी या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज आहे। नाशिकमधली दृश्य पाहतोय, ठाकरे गटाच्या कार्यालयावरच आता सरळ हातोडा पडलेला आहे। ठाकरे गटाच्या माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। कार्यालय परिसरात सध्या आपण पाहतोय कशा प्रकारे अनेक कार्यकर्ते देखील जमलेले आहेत। तर आमचे प्रतिनिधी पवन येवले हे आपल्या सोबत सध्या जोडलेले आहेत। पवन, आपण पाहतोय थेट आता ठाकरे गटाच्या कार्यालयावरच हा हातोडा पडलेला आहे। काय सध्या तिकडचं वातावरण आहे, कारण मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील दिसतोय? नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं, नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेले माजी आमदार वसंत गीते हे सध्या ठाकरे गटात आहेत आणि त्यांच्या कार्यालयावरती नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हातोडा जो आहे तो चालवला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या कारवाईमुळे वसंत गीते यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ठाकरे गटाचे ते आक्रमक झालेले आहेत। कुठेतरी या कारवाईचा निषेध जो आहे तो या त्यांच्याकडनं केला जातोय आणि या मुंबई नाका परिसरात ज्या तर आपण हे दृश्य पाहतोय, ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर आता कशा प्रकारे हातोडा पडलेला आहे त्याची ही दृश्य आहेत। तर अनेक वेळा आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांकडून मुद्दाम लक्ष केलं जात असल्याचा आरोप वारंवार विरोधकांनी केला आणि आता ही कारवाईची दृश्य आपण पाहतोय। माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावरती नाशिक महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही जी कारवाई आहे ही करण्यात येत आहे। वसंत गीते यांच्या कार्यालय आणि परिसरामध्ये असलेले जे हॉटेल्स, दुकान आहेत, फिरस्त्यांची जी दुकाने आहेत त्या ठिकाणी या अतिक्रमणाचा हातोडा जो आहे तो चालविला जात असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहत आहोत। या ठिकाणी जर बघितलं आपण तर वसंत गीते यांच्या कार्यालयात असलेले महापुरुषांचे फोटो जे आहेत ते देखील आता काढण्यात आलेले आहेत। या कार्यालयावरती देखील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे। बऱ्याच वेळापासून या ठिकाणी हा जो हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिक महानगरपालिकेचं अतिक्रमण विभागाचं पथक जे आहे ते पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी अतिक्रमण जे आहे ते काढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अतिक्रमण विभागाकडून अशा पद्धतीनं कारवाई जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये वसंत गीते यांचं हे गेल्या 40 वर्षापासून कार्यालय असल्याचा दावा जो आहे तो त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी असलेलं त्यांचं जे कार्यालय आहे आणि कार्यालय परिसरातील जे लहान मोठे हॉटेल्स, दुकानं होते त्या दुकानांवरती नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी कारवाई केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी हा अतिक्रमण जे आहे ते काढलं जात आहे। शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वसंत गीते यांचे वकील देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडनं विचारणा देखील करण्यात आलेली आहे। नेमकं ही कारवाई कुठल्या आदेशावरती केली जाते अशा पद्धतीची जी विचारणा आहे ती देखील या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। अखेर महापालिकेचा जे अतिक्रमण विभाग आहे ते आपल्या कारवाई करण्यावरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी महानगरपालिकेकडून कारवाई केली जाते। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। नाशिक महापालिकेने केलेली कृती याविरोधात आदरणीय माजी आमदार वसंतभाऊ गीते हे कोर्टात गेलेले आहेत आणि कोर्टात नाशिक महापालिकेने आपलं म्हणणं मांडण्यासाठी 3 तारखेपर्यंत मुदत मागितलेली आहे। असं असताना, न्यायालयीन बाब असताना सुद्धा अशा प्रकारची कारवाई करणं हे चुकीची आहे, निषेधार्थ आहे। आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। राजकीय दबावापोटी एखाद्या महिलांचं ज्यांचं MD प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं आहे त्या आमदारांचं, त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल, जे या बडे भाभींना हे समजायला पाहिजे। छोटी भाभी आतमध्ये आहे आणि बडी भाभी बाहेर आहे। सत्तापालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही।